नमस्कार सर्वांचं स्वागत. सुरू करत आहोत आजची तासिका. विभक्ती विचार आपण समजून घेतोय. काल तृतीय आणि चतुर्थी या दोन विभक्ती आपण पाहिल्या आणि आज पंचमी आणि षष्ठी या दोन विभक्तींचे कारकार्थ आणि उपपदार्थ आपण समजून घेतोय. द्वितीय आणि चतुर्थीच्या संदर्भातले काही प्रश्न विद्यार्थ्यांचे होते ज्याची चर्चा आपल्याला करायची आहे. पण हा विषय जो आहे द्वितीय आणि चतुर्थीच्या संदर्भातला हा मराठी व्याकरणाच्या क्षेत्रातील एक खूप दिवसांपासून खूप मोठ्या कालखंडापासून सुरू असणारा एक वादविषय आहे आणि त्यामुळं त्याच्या फार खोलात आपण आत्ताच यासाठी जात नाही आहोत की आपल्याला आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. द्वितीय, चतुर्थी आणि षष्ठी हे तीन विभक्ती ज्या आहेत या तिन्ही विभक्तींच्या बाबतीत अभ्यासकांमध्ये व्याकरणकारांमध्ये खूप मतभिन्नता आहे आणि तो विषय गेल्या अनेक वर्षांपासून जसं मराठीचं आधुनिक व्याकरण लिहिलं जातं आहे तसं हा विषय चर्चेत आहे. आणि म्हणून ज्या इयत्तेमध्ये आपण आहोत त्या इयत्तेमध्ये आत्ताच या विषयाच्या फार खोलात जायची आपल्याला आवश्यकता नाही. पण तरीही जसा वेळ आपल्याला उपलब्ध होईल तसा याही गोष्टीवर आपण चर्चा करू. फक्त एका गोष्टीचा खुलासा जो काल उपस्थित झालेला होता की चतुर्थीचा कर्म हा जो कारकार्थ आपण सांगितलेला आहे, अनेक व्याकरणकारांनी कर्म हा कारकार्थ चतुर्थीचा नाकारलेला आहे आणि काही व्याकरणकारांनी तो आहे असं प्रतिपादित केलेलं आहे. त्यामुळं पुन्हा त्या चर्चेत अधिक विस्तारानं आपण जायचं नको. ठीक आहे, जसा आपल्याला वेळ उपलब्ध होईल तसा द्वितीय आणि चतुर्थी आणि शक्य झालं तर आणखीन षष्ठी संबंधातली काही चर्चा आपण करण्याचा प्रयत्न करू. आजच्या तासिकेमध्ये आपण पंचमी या विभक्तीचा विचार सर्वप्रथम करूयात. पंचमीचा प्रमुख कारकार्थ अपादान असा आहे. अपादान म्हणजे काय? अपादान या शब्दाचा अर्थ दूर जाणे. एखाद्या ठिकाणापासून एखादी गोष्ट दूर जाणे याला आपण अपादान असं म्हणतो. उदाहरण असं आहे, उदाहरणार्थ तो गावाहून आला. कुठल्या तरी गावावरून तो आलेला आहे. इथं हून हा प्रत्यय आपल्याला दिसतो. तो गावाहून आला. श्याम सोलापूरहून आला व आता उस्मानाबादहून नांदेडला जाईल. काही लिहितोय मी इथं, फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पंचमीचा हा प्रत्यय इथं हून आहे. ऊन किंवा हून कुठून तरी आला आणि कुठं तरी जातोय. एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत एखाद्या व्यक्तीचं एखाद्या वस्तूचं जाणं जे आहे याला आपण अपादान म्हणतो. तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. हा या पंचमी विभक्तीचा प्रमुख कारकार्थ आहे अपादान. याशिवाय आणखीनही वेगवेगळे कारकार्थ आपल्याला या विभक्तीचे दिसतात. त्यात दुसरा कारकार्थ करण. माझ्या हातून हे काम होणार नाही. हातून ऊन हा प्रत्यय इथं आपल्याला दिसतो. आणि हात हे साधन. करण या कारकार्थाचा अर्थ साधन असा होतो. माझ्या हातून हे काम होणार नाही. हात हे साधन इथं आपल्याला दिसतं.
आणि म्हणून हा एक कारकार्थ इथं आपल्याला दिसतं. किंवा माझ्या तोंडून त्यांनी वदविले किंवा वधवून घेतले, काही चालेल क्रियापद. तोंडून आपल्याला हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. साधन आहे वधवून घेण्याचं तोंड हे, आणि ऊन हा या ठिकाणी पंचमीचा प्रत्यय आपल्याला लागलेला दिसतो. आणि म्हणून हा करण हाही कारकार्थ आपल्याला या पंचमीचा असलेला दिसतो. असे 2 कारकार्थ पंचमी विभक्तीचे साधारणतः आपल्याला दिसतात, ज्याची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. आता आपण पाहणार आहोत या विभक्तीचे पंचमीचे उपपदार्थ. जितके कारकार्थ आहेत त्यापेक्षा अधिक संख्येने आपल्याला उपपदार्थ दिसतात. आणि म्हणून पंचमीचे उपपदार्थ आपण पाहतोय. पहिला आहे पंचमीचा उपपदार्थ अंतर. हा उपपदार्थ या विभक्तीमध्ये अधिक दिसतो आपल्याला, कारण बऱ्यापेक्षा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं या पद्धतीचं जे बोलणं असतं आपल्याला या विभक्तीमध्ये या प्रत्ययांनी अधिक होत असताना दिसतं. मुंबईहून पुणे 120 मैल आहे. आता इथं होऊन आलेलं. आणि काय सूचित केलं जातंय? अर्थ कुठला सूचित केला जातोय? अंतराचा. आणि म्हणून अंतर ही काही करणे नाही किंवा अपादानही नाही आहे, तर हे काय आहे? स्वाभाविकच अंतर. याला आपण उपपदार्थ म्हणतो. किंवा आपण सहज बोलताना बोलतो की तुमच्या कार्यालयापासून घर किती दूर आहे, कार्यालयापासून घर किती दूर, पासून ऊन. म्हणजे घर आणि कार्यालय यांच्यामधलं अंतर आपल्याला विचारायचं असतं. हा अंतराचा अर्थ या ठिकाणी आपल्याला या विभक्तीतनं कळतो. म्हणून हा उपपदार्थ इथे दिसतो. दुसरा तुलना. दादा माझ्याहून 1 वर्षांनी मोठा. 1 फारच कमी होईल का? 2 लिहू. 2 वर्षांनी मोठा व ताई त्याच्याहून 2 वर्षांनी मोठी आहे. गणित नाही आहे हे, तर माझं वय काय आहे असं साधारणतः गणितामध्ये असतं, काढा. असं काही गणित देत नाही आहे मी, कारण तुम्हीच मला उत्तर विचारलं तर त्याचं उत्तर नेमकेपणे मला देता येईल की नाही याची खात्री मला नाही आहे. गणित नाही आहे. उदाहरण इथं दादा माझ्याहून तुलना इथं, आणि ताई त्याच्याहून. दादा आणि ताई यांच्यामधली वयाच्या अर्थाच्या अनुषंगाने केलेली काय आहे इथं? तुलना आहे असं आपल्याला दिसतं. किंवा संत मेणाहून मऊ असतात. मेणाहून मऊ, आम्ही विष्णुदास असं तुकोबांचा अभंग आहे. मेणाहून मऊ, संत आणि मेण यांच्यातली केलेली तुलना आहे इथं आपल्याला असं दिसतं. त्याचसोबत तुलनेसोबत भेदही आहे. भेद, 2 वस्तूंमधला भेद दाखवण्याचं कार्य ही विभक्ती या उपपदार्थाच्या माध्यमातून करत असलेले आपल्याला दिसते. पेरू जांबाहून वेगळा असतो. पेरू आणि जांब यांची केलेली तुलना इथं किंवा त्यांच्यातला भेद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेरू आणि जांब एकच आहे. जांबाच्या ठिकाणी आपण शब्द बदलूया. हुशार विद्यार्थी लगेच चुका लक्षात आणून देतात.
कशावरून वेगळा आहे पेरू? आंब्याहून. आंब्याहून लिहू. इथं महत्वाचं काय आपल्याला, त्या दोघांमधला भेद कळतो का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे पंचमीचे प्रमुख असणारे काही उपपदार्थ आहेत. कोणकोणते? अंतर, तुलना आणि भेद. 3 उपपदार्थ आणि 2 कारकार्थ अशा आपल्याला पंचमीमध्ये पाहायला मिळतात. सोपी आहे पंचमी समजून घेण्याच्या दृष्टीने, काही फार अवघड आहे अशातला भाग नाही. आता आपण जातो षष्ठीकडं. षष्ठीच्या संबंधानं अगदी सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित झाला होता. षष्ठीला स्वतःचा असा कारकार्थ नाही आहे. संबंध हा जो मुद्दा आहे का या विभक्तीतनं करणारा, तो षष्ठीचा उपपदार्थ आहे. षष्ठी षष्ठीचे प्रत्यय माहितीत आपल्याला चा, ची, चे. चा, ची, चे षष्ठीचे प्रत्यय. प्रमुख कारकार्थ नाहीये, पण कारकार्थाचं काम करण्याचं कार्य काही अन्य कारकार्थ षष्ठीमध्ये करत असलेले आपल्याला दिसतात. जसा प्रथमेचा कर्ता, द्वितीयेचा कर्म, तृतीयेचं करण, काय असे कारकार्थ आपल्याला सापडतात. तसा षष्ठीचा म्हणून असणारा असा स्वतंत्र कारकार्थ नाही आहे, ज्याला प्रमुख कारकार्थ म्हणून. पण काही सहाय्यक कारकार्थ आहेत ज्यांची चर्चा सुरुवातीला आपण करूया. पहिला आहे कर्ता. ही विभक्ती किंवा हे विभक्ती प्रत्यय कर्त्याचं कार्य कसं करतात असं आपण पाहूया. त्याचे लिहून झाले. याचे झाले नाही. होऊ शकतं पण त्याचे लिहून झाले. इथं चे हा प्रत्यय आपल्याला दिसतो षष्ठीचा. आणि या वाक्यातला कर्ता तो आहे. तोला चे हा प्रत्यय लागून त्याचे हे रूप या ठिकाणी सिद्ध झालेलं दिसतं कर्त्याचं आपल्याला. तर हा कर्ता कारकार्थ असलेला दिसतो काही ठिकाणी. त्याचे लिहून झाले, त्याचे बोलून झाले, त्याचे सांगून झाले वगैरे. करण साधन या ठिकाणी या विभक्ती प्रत्ययांनी दिसतं आपल्याला. त्याच्या बोलण्याचा मला राग आला. त्याच्या बोलण्याचा मला राग आला. इथं राग येण्याचं कारण किंवा राग येण्याचं साधन इथं बोलणे हे आहे. आणि चा हा इथं विभक्तीचा प्रत्यय आपल्याला दिसतो. करण. तिसरं अपादान. जुनी म्हणे मराठीतली, शिंक्याचे सुटले, बोक्याचे पिकले. आता शिंक काय हे कळायला पाहिजे आपल्याला ह्यासाठी. जिथं दही, दूध वगैरे अशा गोष्टीवर शिंक्यावर टाकून ठेवलेले असतात बांधून, ते जर सुटलं आणि खाली जर आलं काही कारणामुळं तर बोक्याचं पिकतंच. त्याची मजाच आहे. ऐकणं या अर्थानं. मग एखाद्याला अचानक लाभ व्हावा आणि त्याची दिवाळी व्हावी अशी ही गोष्ट शिंक्याचे इथं आपल्याला दिसतं. बोक्याचे इथं हे प्रत्यय जे आहेत अपादान आहे. अपादानाचा आपल्याला अर्थ कळतो आता. दूर जाणे या अर्थानं. शिंक्यापासून त्यात ठेवलेली जी काही वस्तू आहे ती दूर गेलेली आहे असं आपल्याला दिसतं या ठिकाणी. अपादान झालं. किंवा मी येथे केवढ्या वेळचा थांबलो आहे. केवढ्या वेळचा असा सुद्धा कधी कधी बोलताना बोलतो आपण. केव्हाचा असं बोलतो आपण. तेव्हा त्यातनं सुद्धा आपण आपल्या थांबण्याचा वेळ आपण सूचित करत असतो. हा एक अर्थ आहे.
अधिकरण. अधिकरण उदाहरण पाहिलेलं आहे. इथं या विभक्तीच्या अनुषंगानं पाहूया. तो दिवसाचा झोपतो, रात्रीचा जागतो. निशाचर आहे हा. इथं चा अधिकरणाच्या अंगानं येणारा अर्थ लक्षात घ्यायचा आहे फक्त. उन्हाळ्याचा मी महाबळेश्वराला जातो. आता उन्हाळ्याचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे या अर्थानं. पावसाळ्याचे मला नेहमीच पडसे असते. चे उन्हाळ्याचा मी, उन्हाळ्याचा. असे वेगवेगळे उदाहरण आपल्याला अधिकरणाशी संबंधित असणारे दिसतात. परंतु कर्ता, करण, अपादान, अधिकरण हे जे वेगवेगळे कारकार्थ आहेत हे या विभक्तीत आढळतात आपल्याला, परंतु सर्वार्थानं आढळत नाहीत. जसा प्रथमेत कर्ता दिसतो आपल्याला, द्वितीयेत कर्म दिसतं आपल्याला, काय तृतीयेत करण दिसतं, तसे एक कुठला कारकार्थ निश्चितपणे या विभक्तीमध्ये आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून कुठलाही प्रमुख कारकार्थ षष्ठीचा मानला जात नाही. वेगवेगळे असे सहाय्यक कारकार्थ आपल्याला तिथं अस्तित्वात असलेले दिसतात. ठीक आहे. मात्र षष्ठीला उपपदार्थ मात्र विपुलतेने असलेले दिसतात. किंबहुना उपपदार्थांमधून ही विभक्ती अधिक कार्य करत असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून या विभक्तीचे असणारे उपपदार्थ आपल्याला इथून पुढे पाहिजेत. षष्ठीचे उपपदार्थ. पहिला उपपदार्थ, षष्ठीचे उपपदार्थ. पहिला हेतू किंवा कारण. हेतू किंवा कारण एकच अर्थ आहे दोन्हीचा. अभ्यासाची खोली. आता पहा, अभ्यासाची खोली. इथं ची, इथं आपल्याला दिसतं निजावयाची जागा. निजावयाची जागा. इथं आपल्याला प्रयोजन दिसते. हेतू, कारण, प्रयोजन दिसते. जागा कशासाठी आहे? निजण्यासाठी. खोली कशासाठी आहे? अभ्यासासाठी आहे. अभ्यासाच्या नावाखाली धिंगाणा घालण्यासाठी आहे वगैरे वगैरे. कंसातले अर्थ सांगायचे नाहीत. हे सांगायचं नाही. तर इथं प्रयोजन कळतं आपल्याला, हेतू कळतं आणि म्हणून हेतू किंवा प्रयोजन, कारण हे महत्त्वाचा उपपदार्थ षष्ठीचा असलेला आपल्याला दिसतो. दुसरा आहे स्थित्यंतर. स्थित्यंतर. स्थित्यंतर म्हणजे स्थिती अधिक अंतर. ई अधिक अ, इ असं होतं स्थित्यंतर. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाणे, एका अवस्थेमधनं दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणे, याला आपण काय म्हणतो? स्थित्यंतर म्हणतो. उदाहरण पाहू म्हणजे कळेल. गरीबाचा श्रीमंत. आता पहा, गरीबाचा श्रीमंत, गरिबीतनं श्रीमंतीमध्ये होणारं स्थित्यंतर. किंवा मूर्खाचा शहाणा, याच्या उलटही करता येतं. शहाण्याचा मूर्ख असंही करता येतं. पण उलट स्थित्यंतर होऊ देत नाही. वाल्याचा वाल्मिकी, हे जे होणं जास्त चांगली. वाल्मिकीचा वाल्या, हे चांगलं स्थित्यंतर नाही आहे, सोडून देऊ. पांढऱ्याचे काळे. रंकाचा राव. लहानाचा मोठा. लहानाचे मोठे. उलट नाही. स्थित्यंतर जास्त शक्यतो एका स्थितीतनं दुसऱ्या स्थितीमध्ये जाणं असतं. प्रगती सूचित केलेली असते त्याच्यामध्ये, विकासही सूचित केलेला असतो त्याच्यामध्ये. हे स्थित्यंतर असतं, हे लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून हा उपपदार्थ षष्ठीमध्ये मोठ्या प्रमाणात विपुलतेने आढळतो. तिसरं मूल्य. मूल्य. 10 रुपयाची भाजी. कधी कधी सांगते ना घरामध्ये आई,
100 रुपये दिलेले असतात, 10 रुपयाची भाजी आण, 5 रुपयाचं हे आण, 10 उरलेले वापस आण, असं काहीतरी सांगते. तसं 10 रुपयाची भाजी इथं मूल्य सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. खादीचे कपडे, नाही खादीचे कपडे पुढे येईल, पुढचं उदाहरण ते मिरचीचा पैसा. मिरचीचा पैसा, शेतकरी असतो. पैसा कशाचा आला तुमच्याकडं? शेतात मिरची पिकलेली आहे, विक्री झालेली आहे, मिरचीचा पैसा, धान्याचा पैसा. इथं आपल्याला मूल्य कळतं. म्हणून हे महत्त्वाचा उपपदार्थ आहे हा. चौथा योग्यता. योग्यता, लग्नाची मुलगी. लग्नाचा मुलगा असंही चालतं, चाचीचे आहेच. खादीचे कपडे, कसे कपडे हवेत? खादीचे कपडे. कुठले? रेबन्सचे म्हणू शकता, मला जाहिरात नाही करायची कोणाची. आंब्याचे झाड. योग्यता आहे, योग्यतेसोबतच इथं प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला. आंब्याचे झाड, झाड कशाचे? आंब्याचे आहे. आंब्याचे झाड. भोपळ्याची भाजी, खूप जणांना आवडत असते भोपळ्याची भाजी. प्रकार सांगितला जातो. आणि म्हणून हे असे उपपदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन हे 5-6 उपपदार्थ आहेत. आणि प्रमुख उपपदार्थ संबंध जो आहे ज्याची चर्चा आपल्याला करायची. 5वा विकार. मनोविकार असतात. या मनोविकारांची मांडणी यातनं कशी होते पहा. मनाचा मोकळा. तो कसा आहे? मनाचा मोकळा आहे. मनाने मोकळा आणि मनाचा मोकळा. हे ते विकारच आहेत सगळे. मनाचा मोकळा. हाडाचा कार्यकर्ता, पक्का कार्यकर्ता जो असतो, हाडाचा कार्यकर्ता. खूप आहेत असे आता. जातीचा शूर, तोंडाचा फटकळ. षष्ठी पहा कारकार्थांपेक्षा उपपदार्थांमध्ये कशी खूप चांगल्या रीतीने काम करताना दिसते, आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा विकार सुद्धा जो आहे, विषय विकार, आपल्याला या षष्ठीमध्ये उपपदार्थात पाहायला मिळतात. आणि 6वा जो शेवटचा आपल्याला उपपदार्थ पाहायचा तो आहे संबंध. आणि हा या षष्ठी विभक्तीचा प्रमुख उपपदार्थ आहे, षष्ठीचा संबंध. आणि हे संबंध निरनिराळ्या पातळ्यांवरचे असतात, निरनिराळ्या स्तरांवरचे असतात. ही षष्ठी विभक्ती निरनिराळ्या प्रकारांचे संबंध सुचवण्याचा प्रयत्न करते. तर त्याचे काही हा जो प्रमुख अर्थ आहे, त्याची जी काही प्रकार म्हणता येणार नाहीत आपल्याला, परंतु पैलू म्हणूयात. हे पैलू कसे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिला पैलू आहे जन्य जनक संबंध. जन्य जनक, जन्मणारा आणि जन्माला घालणारा. जन्य जनक संबंध. मुलाचा बाप, बापाचा मुलगा होत नाही. जन्यजनक संबंध सांगतोय मी. मुलाचा बाप, बाप मुलाला जन्माला घालतो, मुलगा बापाला नाही, आहे की नाही. मुलाचा बाप. किंवा काव्याचा कर्ता. मोरोपंतांचे काव्य. नाही, इथले चाचीचे हे प्रत्यय पहा. ह्यांच्यातला संबंध कसा आहे? जन्यजनक आहे. त्याच्या निर्मिती मागचं कारण आहे पुढं, ते सुस्पष्ट होते. आणि म्हणून हा संबंध महत्वाचा. दुसरा आहे कार्यकारण.
संबंधांचं एक स्वरूप कार्यकारण असतं. असं कुठलंही कार्य नसतं की ज्याच्या मागं काही कारण नाही आहे. मी तास घेतोय, मला शिकवायचं आहे, तुम्ही तासाला बसलाय, तुम्हाला शिकायचं आहे. कार्यकारण आहे. मलाही वेळ भरपूर आहे म्हणून मी शिकवत नाही आहे आणि तुम्हालाही काही वेळ जात नाही म्हणून तुम्ही शिकताय, अशातला भाग नाही आहे. लक्षात घे, कार्यकारण खूप महत्त्वाचं असतं. सोन्याचा दागिना, सोन्याचा दागिना, दागिना नळाचा सोन्याचा दागिना, दागिन्याचे सोने. कार्यकारण लगेच लक्ष. सोन्याचा दागिना, दागिन्याचे सोने. दगडाची मूर्ती, मूर्तीचा दगड. वेगवेगळ्या प्रकारे लेखन करता येतं आपल्याला. कार्यकारण इथं सोन्यामुळं दागिना आहे. काय? सोन्यामुळं दागिना आहे, दगडामुळं मूर्ती आहे. हे जे लिहिलेलं आहे मी वरचं डॅश करून समोर जे लिहिलेलं आहे, काय ह्याचा आणि ह्यांचा असा परस्परांशी संबंध नाही. असं काही वेगवेगळे उदाहरण येते. असंही लिहिता येतं, सोन्याचा दागिना लिहिता येतं, दागिन्याचे सोने असंही लिहिता येतं, दगडाची मूर्ती असंही लिहिता येतं, मूर्तीचा दगड असंही लिहिता येतं. या दोघांमधला परस्पर संबंध कसा आहे? कार्यकारणाचा आहे. दगड असेल तर मूर्ती होईल, मूर्ती असेल तर दगडाला अर्थ आहे. बरोबर आहे ना? किंवा मूर्ती हे जर कार्य असेल तर कारण काय आहे? दगड हे कारण आहे. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीशिवाय होऊ शकत नाही. हा कार्यकारण संबंध आहे. मी तास घेतो आणि विद्यार्थी समोर नाही येत, तर त्या तासाला काही अर्थ आहे का? नाही. बरोबर आहे ना? तास घेतो म्हणजे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी आहेत म्हणजे तास घेतोय. नुसताच मी भिंतीकडे बघून शिकवायला लागलो, काय मी म्हणाल चांगले होते, असं कसं काय झालं? असं नाही व्हायला पाहिजे होतं. परवापर्यंत तरी चांगले होते, असे काय हवेत बडबड करतायत वगैरे, असं वाटू शकतं ना. कार्याशिवाय कारण नाही, विद्यार्थ्याशिवाय तास नाही. बरोबर आहे ना? तसं इथं सोन्याशिवाय दागिना नाही, असा त्याचा अर्थ. एवढंच आहे फक्त. हा कार्यकारण संबंध आहे. तिसरा आहे स्वामित्व संबंध. स्वामित्व संबंध. इकडलं पुसतो म्हणजे मला लिहायला जागा पुरेल. स्वामित्व संबंध. स्वामित्व म्हणजे हक्क, व्यापक अर्थाने स्वामित्व संबंध. कसं असतं स्वामित्व पहा. काकांचा वाडा, वाड्याचा काका नाही बरं घेतं, होऊ शकतं, पण तो त्याचा अर्थ वेगळा, त्याची विभक्ती वेगळी, त्याचा संबंध वेगळा तिथं. कुठल्या तरी वाड्या नावाच्या गावचा काका असं होऊ शकतं, वाड्याचा काका. इथं काकांचा वाडा, त्या वाड्यावर कुणाचं स्वामित्व आहे? काकांचं आहे. माझे घर, घरचा, घरचा मी, घरचा धनी किंवा घरचा मी सुद्धा होऊ शकतं. घराचा धनी, खुर्चीचा मालक, तुमचा तास, सरांचा तास होऊ शकतं. तासावर माझं स्वामित्व असा अर्थ होईल त्याचा, पण ते काही चांगलं नाही. तासावर सगळ्यांचं स्वामित्व असायला हवं, विद्यार्थ्यांचं तितकंच असायला हवं. स्वामित्व संबंध असा असतो. हा कितवा होता? तिसरा होता का? आता चौथा पाहूया. अंग अंगी संबंध. अंग अंगी संबंध. अंग अंगी, खुर्चीचा पाय, खुर्चीचा, खुर्ची हे अंग आहे. आणि अंगाचा घटक काय? अंगी म्हणजे पाय. अंग अंगी संबंध आहे. पायाची खुर्ची,
गाडीचा चाक, चाकाची गाडी. हाताची बोटे, 6 बोटांचा हात होऊ शकते. हाताची बोटे. पायापेक्षा पायाची पुढचीचा अर्थ बदलतो. अर्थ बदलणार, फक्त संबंध लक्षात घ्यायचा इथलं. अर्थ बदलणार. इथं फक्त आपल्याला काय, षष्टीचा प्रत्यय चाचीचे आहे आणि त्यातनं 2 गोष्टींमधला परस्पर संबंध, अंगांगी संबंध म्हटलं इथं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थ वेगळा निघणार. 5वं आधार. आधार आधेय संबंध. कुणीतरी कशावर तरी आधारलेलं असतं, या अर्थानं आधार आधेय संबंध. रेल्वेचे प्रवासी. रेल्वेचे प्रवासी. वृक्षावरची वेल होऊ शकतं. प्रवाशांची रेल्वे. दोन्ही गोष्टी एकमेकांवर आधारलेल्या असलेल्या आपल्याला दिसतात. विहिरीचे पाणी, पाण्याची विहीर होऊ शकतं असंही. असा संबंध आपल्याला दिसतो. 6वा बाह्य वाहक. बाह्य बाह्यात नाही, बाह्य वाहक संबंध. कसे पहा. घोड्याची गाडी. गाडी आहे, गाडीला वाहून न्यायचं काम कोण करतोय, घोडा करतोय. गाडीचा घोडा किंवा गाडीचे घोडे. दोघं एकमेकांना परस्पर पूरक असलेले आपल्याला दिसतात. हा 7वा प्रकार पाहिला. आणि शेवटचा संबंधांमधला उपमुद्दा धर्मधर्मी संबंध. धर्मधर्मी संबंध. धर्मधर्मी संबंध. योग्यतेचा माणूस. योग्यतेचा माणूस. माणसाची योग्यता. डोक्याचा माणूस. डोक्याचा माणूस म्हणजे ज्याला डोकं आहे. ज्याला डोकं नाही त्याला हे काय लिहिलंय ते कळणारच नाहीये, आहे की नाही. डोक्याचा माणूस, माणसाचं डोकं. उत्तम आहे, भारी आहे असं म्हणतो आपण. योग्यतेचा माणूस, माणसाची योग्यता. डोक्याचा माणूस, माणसाचे डोके. असं आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संबंध या षष्ठी विभक्तीतनं कळत असलेले दिसतात. आणि म्हणून अशा 8 प्रकारांचे 7 प्रकारांचे संबंध. प्रकार म्हणण्यापेक्षा पैलू. आता आणखीन याच्यामध्ये भर घालता येऊ शकते आपल्याला, किंवा यांच्यामध्ये या सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला बारीक सारीक बदल करून त्यातले तपशील बदलून थोडेसे हे उदाहरणंसुद्धा भिन्न भिन्न प्रकारांमध्ये घेता येऊ शकतात. तर हा एकंदरीत अभ्यासाचा विषय. षष्ठी विभक्ती जी आहे ही षष्ठी विभक्ती मुख्यत्वे अशी उपपदार्थांवर अधिक आधारलेली दिसते. आणि उपपदार्थांमध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा उपपदार्थ षष्टीचा संबंध हा असलेला आपल्याला दिसतो, ज्याची चर्चा आपण आजच्या तासिकेमध्ये विस्ताराने केली. आता शेवटची विभक्ती आपल्याला पाहायची आहे, जी आहे सप्तमी. आणि संबोधनावरही थोडी बहुत चर्चा करायची आणि विभक्ती या विचाराचा समारोपही आपल्याला करायचा आहे. थोडेसे विभक्तीशी संबंधित असणारे काही मुद्दे, काही एकत्रित प्रश्न यांची चर्चा करायची. ही चर्चा आपण उद्याच्या तासिकेमध्ये करू. तुर्तास धन्यवाद.